नमस्कार. आज आपण आणखीन एका संत कवयित्रीला स्मरण करणार आहोत. सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या आणि विठ्ठल भक्तीपर अभंग रचना करणाऱ्या 15व्या शतकातील एक महत्वाच्या संत कवयित्री म्हणजेच संत कान्होपात्रा. संत कान्होपात्रा यांचं जीवन इतर विठ्ठल भक्त स्त्रियांहून पूर्णतः भिन्न होतं. श्यामा नावाच्या रूपवती गणिकेच्या पोटी त्यांचा जन्म झाला, पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न वळता त्या परमार्थ मार्गाकडे वळल्या आणि परमेश्वर स्वरूपी पावन झाल्या. संत कान्होपात्रा यांनी आपलं सगळं आयुष्य विठोबाच्या पायी समर्पित करून त्याचं दास्यत्व पत्करलं. संत कान्होपात्रा या स्वरचित अभंग गाऊ लागल्या आणि त्यांच्या स्वर्गीय आवाजामुळे सारेच वारकरी तल्लीन झाले. नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, ह्या काव्याची निर्मिती संत कान्होपात्रा यांनी केली. विठ्ठलाच्या पायी सहज देह त्या घडावा इतकी उत्कट भक्ती खेरीज हे अशक्य होतं. कोणताही गुरु नाही, काही परंपरा नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही भक्तीचं वातावरण नाही, अशा वेगळ्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या भक्तीमुळे ईश्वर प्राप्ती मिळवली. त्याचप्रमाणे त्यांच्या या भक्तीमुळेच समाज त्यांच्या पायी नतमस्तक झाला आणि त्यांना संतपद मिळालं. अशा या अद्वितीय कान्होपात्रेला माझं विनम्र अभिवादन. धन्यवाद.